नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपले स्वागत. पाहूयातच दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. शिवाजी विद्यापीठ हेच नाव कायम राहावे अशी मागणी इंडिया आघाडी पुरोगामी संघटना शिवशाहू प्रेमींनी केली आहे. यासाठी आज कोल्हापुरात सर्किट हाऊस येथे इंडिया आघाडी व शिवशाहू फुले आंबेडकर प्रेमींची संयुक्त बैठक झाली. बैठकीत 26 मार्चला शिवाजी विद्यापीठ नावाचा जयघोष करून नाव कायम ठेवण्याची मागणी राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे करण्यात येणार आहे. प्रयोगशील शेतकरी आणि कार्यकर्ते साहेबराव करपे यांच्या स्मृती दिनानिमित्त शरद जोशी शेतकरी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी एक दिवसीय लक्षणीय उपोषण आंदोलन करण्यात आले. विशेषतः महिला बचत गटाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील आंदोलनस्थळी भेट देत आपली एकजूट व्यक्त केली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढीबाबत सोमवार 24 मार्च रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक होणार आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यामुळे ही बैठक निश्चित झाली आहे. यामध्ये पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार अमल माडिक, आमदार चंद्रदीप नरके तसेच संबंधित प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. आरोपी निसादने बुधवारी 19 मार्चला मध्यरात्री 2:30च्या सुमारास निगवेवाडी येथील डीसीबी बँकेच्या बाहेरील एटीएम मशीनवर असलेल्या सीसीटीव्हीवर अनोळखी व्यक्तीने स्प्रे मारून एटीएम मशीनच्या खालील बाजूस असलेल्या पत्रा उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न केला. या गुन्ह्याची नोंद गांधीनगर पोलीस ठाण्यात झाली असून यानुसार तपास सुरू आहे. आरोपी निसाद हा दत्तात्रय निगडे यांच्या घरी भाड्याने राहत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी छापा टाकून निसाद याला ताब्यात घेतले. मतदार याद्यांची विश्वासार्हता अबाधित राखावी यासाठी संबंधित यंत्रणेने मतदार याद्या अचूक व अद्ययावत अशा तयार कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्यात. कोल्हापूर जिल्हा परिषद वित्त विभागाच्या नावाने तब्बल 57 कोटीच्या बनावट धनादेश घोटाळ्याचा पर्दाफाश झालाय. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून मुख्य आरोपी कपिल चौधरीला अटक केली आहे. मध्यवर्ती बस स्थानकासमोरील गिरीश हॉटेलमध्ये बिल मागण्याच्या कारणावरून एका कर्मचाऱ्यास शिवीगाळी करून जीवे मारण्याची धमकी देत खंडणीची मागणी केल्याचा प्रकार घडलाय. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अभय मोरे उर्फ आडग्या व त्यांच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना आज ताब्यात घेण्यात आले. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळच्या वतीनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात समता बंधुता प्रस्थापित करण्यासाठी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकतेच्या सूत्रात जोडण्यासाठी जिजाऊरथ 18 ते 1 मे या कालावधीत भोसलेगडी, वेरूळ ते लाल महाल, पुणे अशा राज्यस्तरीय समाज जोडो अभियान राज्यस्तरीय जिजाऊरथ यात्रा सुरू झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं कैलासवासी भाई नेरुरकर चषक खो खो स्पर्धेचं आयोजन इचलकरंजी येथे होत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार डॉक्टर राहुल प्रकाश आव्हाडे यांनी पत्रकार परिषद घेत स्पर्धेची संपूर्ण माहिती दिली. पश्चिम भुदरगडमध्ये मागील 2 महिन्यापासून ऊस, भुईमूग, मका आदी पिकावर गवारेडा, रानडुकर, माकड यांचा सततचा उपद्रव वाढलाय. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. या पार्श्वभूमीवर वन्य प्राण्यांपासून संरक्षण, 100% नुकसान भरपाई आणि इतर मागण्यांसाठी कडगाव पाटगाव विभागातील शेतकरी 24 मार्च रोजी सकाळी 11 वाजता तिरवडे नर्सरी येथे ठिय्या आंदोलन आणि मोर्चा काढणार आहेत. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.